मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा आजपासून सुरू झाला असून हा दौरा गोंदिया किल्ल्यापासून सुरू झालेला आहे। गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता गोंदियात मात्र 15 मिनिटं कार्यकर्त्यांशी संवाद साधून येणाऱ्या विधानसभेसाठी सर्वांनी पक्षबांधणी सुरू करण्याचे निर्देश देत जोपर्यंत पक्षबांधणी मजबूत होणार नाही तोपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येणार नाही अशी भूमिका मांडली। तर राज ठाकरे गोंदिया जिल्हा दौऱ्यावर आले असून मनसे सैनिकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण। साहेबांनी आज आमचे मनसेचे पक्षप्रमुख जे आहेत सन्माननीय राजसाहेब आले, त्यांनी पक्ष आता येणाऱ्या जो निवडणुका आहेत त्यामध्ये पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रित करण्याकरिता सांगितलेले आहेत की जर पक्ष बांधणी जर राहिली तेव्हाच ते जे आहे तर आपण निवडणुकीला समोर जाणार आहोत आणि जर निवडणूक जिंकायची असेल तर पक्ष बांधणीवर महत्त्वपूर्ण राहणार आहे। आणि त्यांनी सांगितलं आहे का महाराष्ट्रामध्ये जी आज जी परिस्थिती झाली आहे तो जे आपले जे महाराष्ट्र पोलीसवर त्यांनी विश्वास दाखवलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जर मी मुख्यमंत्री झालो तर 48 तास पोलीस प्रशासनाला फ्री हँड देणार आणि महाराष्ट्र जे आहे ते सरळ महाराष्ट्र जे आहे 48 तासामध्ये करायला सांगितलेलं आहे। साहेबांनी आम्हाला एवढं सांगितलं की बाबा जे साहेबांनी एकतर 17 वर्षानंतर साहेब आलेले आहेत इथं गोंदियाला, आणि जो कार्यकर्त्यामध्ये जो जोश होतं, पदाधिकाऱ्यामध्ये जो जोश होतं, त्यांना पाहून त्यांनी धन्यवाद दिलं त्यांनी, आणि आम्हाला ते कानमंत्र दिलं की बाबा तुम्ही पक्षाची बांधणी करा, तळागाळापर्यंत तुम्ही जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपला पक्ष नाही वाढणार, आणि आपल्याला खरंच निवडणूक लढवायची असेल तर आपल्याला पक्षाची बांधणी करावी लागेल, आणि जी बांधणी सध्या आहे ती त्यापेक्षा आपल्याला दुप्पट लोकांपर्यंत पोहोचावं लागेल। कोणत्याही माध्यमात येणाऱ्या विधानसभेबद्दल काय म्हणतात? 4 जागा लढवणार असं सांगितलं। साहेबांचं जे आदेश राहील प्रत्येक मनसैनिकांना तो आदेश पाळावा लागेल, आणि साहेबांनी आम्हाला आमच्याशी पर्सनल तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याशी एक भेट घेणार आहेत ते, आणि त्यानंतर जे आम्हाला ते कानमंत्र देतील त्यावर आम्ही हे करू।